नमस्कार मंडळी. आज आपण आंबट गोड असं आंब्याचं रायतं पाहणार आहोत. तर ह्या आंब्याच्या रायत्यासाठी आपल्याला जी गावावरून किंवा मार्केटमध्ये जे छोटे-छोटे आंबे असतात, म्हणजे रायवळी आंबे, जे चोखायचे आंबे, ते झाडावरून पडतात. मग ते घरातले खायला कंटाळा करतात, कारण त्याला कुठेतरी काळे असे डाग असतात. तर ते आंबे फेकून न देता पण त्या आंब्याचं आज रायतं बनवणार आहोत. अगदी कमी साहित्यात हे रायतं बनवलं जातं. तर आंबे स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात ठेवून त्याचं डीक निघून जाईल असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्याचा देठाकडचा भाग कापून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण एक 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जर आंबे पिकले असतील तर 1 किंवा 2 शिट्ट्या काढा. जर थोडे कडक असतील तर एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्या. तर कुकरला आपण हे आंबे बरोबर व्यवस्थित लावून 1 ग्लास पाणी घालून आपण एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत. तर आता शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे. आपण बघूया की आंबे शिजले आहेत की नाही ते. बरंच जरा गरम आहे आंबा, त्यामुळे थोडंसं कडक लागेल. तर छान असा मऊदार शिजलेला आहे. थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे. थंड होऊन झाल्याच्या नंतर आपण एक-एक आंबा साफ करून घेणार आहोत. म्हणजे ह्याच्या साला काढून घेणार आहोत. आणि हे जे बाटे आहेत त्यातलं थोडाफार गर काढून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे सालाचा गर काढून घेणार आहोत. गावाकडे म्हणजेच कोकणात बऱ्याच घरात ही सर्रास पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते. हा पदार्थ मी माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे. त्यानंतर आपण आता असा भरपूरसा लसूण घ्यायचा आहे. आंबट गोड आंब्याला एक लसणीचा आपण मस्त अशी फोडणी देणार आहोत, म्हणजे लसणीचा तडका देणार आहोत. त्यामुळे आपली टेस्ट अजून वाढणार आहे. तर इथे मी खातूनचा मसाला वापरलेला आहे. तर खातूनचा हा नैसर्गिकरित्या हा मसाला बनवला जातो. काश्मीरी चिली पावडर म्हणजेच बेडगी चिली पावडर पासून हा सुंदर असा नैसर्गिक लाल कलर आहे. ह्याच्यात कोणतेही कलर्स वापरले जात नाहीत. इथे मी खातूनची हळद सुद्धा वापरलेली आहे. तर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्ही Amazon किंवा Flipkartवरनं सुद्धा ऑर्डर करू शकता. तर कढई मस्त तापलेली आहे. त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा तेल घालून राई, जिरं आणि कढीपत्ताची फोडणी घालून घेतलेली आहे. छान असा लसूण मस्त असा परतवून मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. पूर्ण लसणीचा फ्लेवर आपल्या तेलात उतरलेला आहे. नंतर तेलावर आपण 1 चमचा लाल तिखट आणि हळद अशी फोडणीवर मस्त परतवून घेतलेली आहे आणि जे हे आंब्यांचा जो गर होता, तो आपण आता या फोडणीवर घालून घेणार आहोत आणि फोडणी घातल्या-घातल्या लगेच झाकण मारून घ्यायचं आहे, म्हणजे याचा सुगंध आतल्या आत राहतो. आता 1 सेकंदाने आपण झाकण काढून छान असं परतवून घेणार आहोत. मस्त असं आपली फोडणी झालेली आहे. ठसका सुद्धा लागलेला आहे. आता हे थोडं पाणी घालून घेणार आहोत. तर जर का तुम्हाला हे भातासोबत खायचं तर थोडंसं पातळ करायचं. जर चपाती किंवा भाकरीसोबत खायचं तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. छान असं मस्त असं दिसतं आहे, ठसकाही लागलाय आणि घरभर असं आंब्याचा आंबट गोड आणि लसणीचा मस्त सुगंध येतो आहे. तर आता आपण इथे चवीनुसार गूळ घालून घेणार आहोत. कारण हे पिटके आंबे थोडेसे आंबट असतात. तर याला एक आंबट गोडपणा देण्यासाठी आपण इथे गूळ घालून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आता एक दणदणीत मस्त उकळी काढून घ्यायची आहे. तर अगदी कमी साह्यात आपला असा झटपट स्वादिष्ट पदार्थ तयार झालेला आहे. आवर्जून तुम्ही उन्हाळ्याचा हा पदार्थ नक्की बनवा. प्रत्येक घरात या पिटके आंबे येतातच येतात. गावावरनं कोणीतरी दिलेले असतात किंवा मुलं झाडांचे ते आंबे काढून आणलेले जातात. त्यांना खूप आनंद असतो, की आपण गोळा करून आणलेले आहेत. तर ते आंबे चोखायपुरती खूप छान लागतात, पण उरलेले आंबे असेच राहतात. मग ह्या आंब्याचं हे असं रायतं नक्की करून बघा तुम्ही. मस्त स्वादिष्ट अशी आपली ही आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे. तर तुम्ही यावर्षी हे आंब्याचं रायतं नक्की करून पहा.
तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर जरूर करा.